श्री सद्गुरु चैत्र कर्मविवरण अध्याय 37 कर्ममार्ग निरूपण नाम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सद्गुरुभ्यो नमः। अशा प्रकारे या कर्म विवरण भागांमध्ये सद्गुरूंनी आपल्याला प्रत्येक भागाची त्या ठिकाणी महती सांगितली। प्रत्येक भागामध्ये कसं राहायचं, कशा प्रकारे आपला आचार असला पाहिजे ते सांगितलं। आता ह्याच्या पुढे त्या ठिकाणी श्री सद्गुरू आपल्याला आपलं नियमित कर्म हे कसं असावं हे पण त्यांनी त्या ठिकाणी विस्ताराने आपल्याला सांगितलेलं आहे की नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी श्री सद्गुरू सांगती ब्राह्मणासी काय निरोपिले त्यानंतर। मग अशा वेळेस काय म्हणतायत की ऐक म्हणे नामधारका सगुण म्हणजे कोण आपण, की एक लक्षात ठेवलं पाहिजे की श्री सद्गुरू अवतार नारायण जाणे सर्व आचार कोण सांगतसे कृपेसी। आता त्या काळामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी सद्गुरू चैत्राचं लिखाण घडलं गेलं तो काळ आणि आत्ताचा काळ ह्याच्यामध्ये अतिशय महद अंतर आहे। आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सगुण तुम्ही आम्ही सतत धावत आहोत, आपल्याला त्या ठिकाणी शांतता नाही किंवा स्थिरता नाही आहे। अशा वेळेस परिपूर्ण तऱ्हेनं आपण आचरण करणं किंवा त्या ठिकाणी पूजा अर्चा करणं हे कधीही शक्य होत नाही। अशा वेळेस ही सद्गुरूंना पण ही जाणीव आहे, म्हणून ते काय म्हणतात बघा की जैसी संध्या ब्राह्मणासी देवपूजा करावी तैसी त्रिकाल करावे अर्चनासी एक चित्ते मनोभावे। आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की तिन्ही काळ देवपूजा ही घडली पाहिजे, करायला पाहिजे। परत पुढेही सद्गुरू म्हणतात की त्रिकाळ न घडे ज्यासी प्रातःकाळी करावी हर्षी तेही न साधे परियसी माध्यान्ह काळी करावे। बघा आता की जर आपल्याला सकाळी त्या ठिकाणी पूजा जमली नाही किंवा पूजन जमलं नाही, वाचन जमलं नाही, तर आपण त्या ठिकाणी दुपारी करावं। मग किती सहज भागातनं श्री सद्गुरू सांगतात की देवाचं करावं, पण देवाने कधी आपल्याला नियम घालून दिलेले नाहीत की बुवा त्या ठिकाणी असं झालंच पाहिजे आणि तसं झालं नाही तर तुझं वाईट होईल। म्हणजे आपण आपल्या मनाशी ह्या त्या ठिकाणी गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। आता बऱ्याच वेळेला बऱ्याच भागातून मी ऐकतो बघतो की हे देवाचं करणं किंवा देवाची पूजा करणं, देवाचं वाचन करणं ही एक फॅशन होत चाललेली आहे। आता बऱ्याच घरामध्ये जर बघितलं तर आपली सगळी कामं धामं सोडून घरातली स्त्री असावा पुरुष असावा हा काय करत बसतो, देवाचं करत बसतो। मग त्या ठिकाणी बाकीचे त्या ठिकाणी जर कसेही राहिले तरी त्याचा परिणाम त्यांच्यावर होत नाही। मग आता हे देवाचं करणं योग्य आहे का? की जसं आता एक उदाहरण सांगतो की एक मुलगा माझ्याकडे आला आणि आल्यानंतर त्याने एक ज्योतिषी म्हणून एक प्रश्न विचारला की मला नोकरी केव्हा मिळेल। आता पत्रिका बघितल्यानंतर मी सांगितलं की आत्ता तर योग चांगला आहे, चालू आहे, तुला अजून कशी मिळाली नाही। त्यावेळेस त्याने काय सांगावं की मला कालच इंटरव्ह्यूचा कॉल होता, 11 वाजता बोलवलेलं होतं, परंतु सकाळी त्या ठिकाणी माझी पूजा अर्चा हे करता करता त्या ठिकाणी मला उशीर झाला आणि मी उशिरा पोचलो। मग उशिरा पोचल्यावर त्यांनी इंटरव्ह्यू घेतला नाही। आता मला सांगा की इंटरव्ह्यूला बोलावणारा कोण, इंटरव्ह्यू घेणारा कोण, आणि हा मुलगा कशामध्ये अडकला। मग असं जर त्या ठिकाणी अवडंबर जर पूजेचं होत असेल तर त्या पूजेचा अर्थ काय आहे? म्हणजे ती संधी आपल्याला कोणी दिली? ती संधी आपल्याला परमेश्वरानंच दिलेली आहे आणि आपण त्या ठिकाणी नको ते त्या ठिकाणी दंभाने, नको त्या अहंकाराने आणि नको त्या अंधश्रद्धेनं, आता ही अंधश्रद्धाच ना की मी देवाचंच करतो आहे आणि देव मग मला त्या ठिकाणी काय करेल की मी केव्हाही गेलो तरी माझा इंटरव्ह्यू होईल। म्हणजे ही श्रद्धा खरोखरच ही श्रद्धा आहे का? आता काही वेळेला स्त्रिया जर बघितल्या तर घरामध्ये सकाळी वाचन बिचन करत बसतात
1 तास, 1.5 तास, 2 तास. मग अशा वेळेस घरातली मुलं म्हणा किंवा घरातले त्या ठिकाणी आबालवृद्ध म्हणा किंवा घरातले आणखीन कोणी, ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना भुका लागलेल्या असतात, ज्यावेळेस त्यांना काही हवं असतं, त्यावेळेस जर ही स्त्री वाचन करत बसली असेल तर त्या वाचनाचं महत्त्व किती आहे, त्या पूजेचं महत्त्व किती आहे. म्हणजे आपण हाडामासाच्या देवाला त्या ठिकाणी उपेक्षित करतो आणि त्या शब्दामधून, त्या पोथीच्या माध्यमातून, अहंकारातून त्या ठिकाणी आपण देवाला अपेक्षित करतो. हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी हा विरोधाभास आहे ना. शेवटी प्रत्येक देहामध्ये जर परमेश्वर आहे, प्रत्येक देहामध्ये जर त्या ठिकाणी त्याचं कार्य आहे, मग तो प्रत्येक देहातनं आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती तृप्त होणं म्हणजेच त्या देवाचं त्या ठिकाणी करणं हाच साधा भाग आहे ना. फक्त ते करताना देवाची जाणीव ठेवणं तरच त्याचं फळ मिळतं. नाहीतर कसं होतं की आपण करायचं सगळं प्रेमाने करायचं, सगळं करायचं, पण 10 ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर बोलत बसलो की किती कष्ट होतात, किती त्रास होतात, किती अमुक होतं, सगळं असंच करावं लागतं, तसंच करावं लागतं, तर त्या करण्याचं फळ मिळेल का हो? नाही ना. मग आपल्याला जर फळ पाहिजे असेल, आपण जे करतो ते त्या ठिकाणी पुण्य म्हणून गणावं असं वाटत असेल, तर आपल्याला कशा पद्धतीने आपलं आचरण ठेवलं पाहिजे हे कळालं पाहिजे. आता बघा ना की बरेच जण देवाची पूजा करताना त्रिकाळ किंवा सकाळ संध्याकाळ घरातल्या सगळ्यांना वेठीला धरतात. मग हे योग्य आहे का? आता समर्थांनी, सद्गुरूंनी पण आपल्याला सांगितलं आहे की 3 काळ करावं, नाही जमलं 2 काळ करावं. आता तेही नाही जमलं तर काय म्हणतायत की सायंकाळी मंत्रेसी पुष्पे व्हावी भक्तीसी, ऐसे न साधे जयासी भोजन काळी करावे. म्हणजे अगदीच समजा आपल्याला कुठलीच गोष्ट जमली नाही कार्यामुळे किंवा बाकीच्या घरातल्या त्या ठिकाणी कामामुळे, तर सायंकाळी भक्तीनं त्या ठिकाणी फुलं जरी वाहिली तरी ती पूजा केल्याचंच फळ मिळतं. अगदी तेही नाही जमलं तर भोजनाला बसायच्या अगोदर त्या ठिकाणी देवाची पूजा करावी, फूल व्हावं. मग किती साधा त्या ठिकाणी भाग समर्थांनी, सद्गुरूंनी आपल्याला मांडलेला आहे. म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे ना की तुम्ही देवाचं किती करता, किती वेळ करता, कसं करता हे महत्त्वाचं नाही आहे, तर कुठला भाव तिथं ठेवलेला आहे, कुठली जाणीव आपल्या देहामध्ये आहे, किती त्या ठिकाणी आपण तन्मयतेनं ते करतो आहोत, हा भाग महत्त्वाचा आहे. किती वेळ केलं म्हणण्यापेक्षा कसं केलं ह्याला त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि एवढंही करून श्री सद्गुरू काय बोलतात की ठीक आहे, एखाद्या दिवशी नाही जमलं, नाही हे केलं तरी मग मानसपूजा करावी. कुठेही बसल्या बसल्या प्रवासामध्ये कुठेही आपण 2 क्षण डोळे मिटून जरी सद्गुरूचं स्वरूप समोर आणलं आणि नमस्कार केला मनोभावे, तर तीसुद्धा पूजा त्या परमेश्वरापर्यंत पोचते. म्हणून म्हटलेलं नाही की स्मरावे मनीसी सद्गुरूसी मनोवाक्काय कर्मेसी, अर्चन करावे पीठासी विधीपूर्वका उदारा. म्हणजे त्या मानसपूजेचं सामर्थ्यसुद्धा तेवढंच मोठं आहे की जेवढं आपण त्या ठिकाणी 2-2 तास जरी त्या ठिकाणी आपण पुस्तकं घेऊन बसलो तरीसुद्धा जे मिळणार नाही ते एका मानसपूजेनं त्या ठिकाणी मिळतं. म्हणजे किती त्या ठिकाणी सद्गुरूंनी आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपण मात्र काय करतो हे ज्याचं त्याने, तुम्ही तुमचा, माझं मी त्या ठिकाणी विचार करणार आहे. अहो एवढं कशाला की कशी पूजा करावी, कशा प्रकारे करावी, त्याचप्रमाणे नमन कोणाला करावं हेही समर्थ सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की माता पिता श्री सद्गुरू धाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते श्री सद्गुरूस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल जे माता वय अधिक इष्टमित्रा नमस्कारावे तयांसी. म्हणजेच या सर्वांना त्या ठिकाणी नमस्कार आदर देता आला पाहिजे, आदरानं आपल्याला बोलता आलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपण जे काही करतो आहोत त्याचं फळ, त्याचं पुण्य त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा होईल. त्याचप्रमाणे
कुठे जेवावं, कुठे जेवू नये, हे सुद्धा अगदी स्पष्ट भाषेमध्ये श्री सद्गुरूंनी आपल्याला ह्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की अन्न कुठलं योग्य आहे, कुठलं अयोग्य आहे, हे आपल्याला कळता आलं पाहिजे. का तर एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की ज्याच्याकडून आपण अन्न घेत आहोत, ज्याच्याकडे त्या ठिकाणी आपण जेवत आहोत, त्याच्या त्यावेळेची परिस्थिती, त्याच्या पिंडातील भूमिका, त्याच्या सहपत्नीच्या मनातील भावना मग त्या अन्नामध्ये परावर्तित होत असतात. मग अशा वेळेस जर त्या स्त्रीच्या मनामध्ये कुठलंही कलुष असेल किंवा त्या ठिकाणी वाईटपणा असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर त्या आपल्यापर्यंत त्या ठिकाणी त्या अन्नातून पोचतात. पण जर ती त्या ठिकाणी अत्यंत आनंदित असेल, अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी बनवत असेल तर ती प्रसन्नता पण आपल्याला जेवणामध्ये येते. म्हणजे हे सगळं आपल्याला सांगताना श्री सद्गुरू आपल्याला कसं वागलं पाहिजे, कसं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करायला नको, ह्याची पूर्णपणे जाणीव त्या ठिकाणी श्री सद्गुरू आपल्याला देतात. कारण भक्तजन तारावयासी अवतारलासी ऋषिकेशी परिहारले अंधकारासी ज्ञानज्योती प्रकाशली. म्हणजे अशा या कलियुगामध्ये हे श्री सद्गुरू चरित्र म्हणजे त्या ठिकाणी अमृताचं त्या ठिकाणी भांडं आहे. आता ह्या अमृताच्या त्या ठिकाणी भांड्यातून किती अमृत आपण त्या ठिकाणी आतमध्ये घ्यायचं आहे आणि किती वाया घालवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. कारण अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योती स्वरूप कथा सुरसी. म्हणजे कशी आहे कथा, कशा आहेत तर आपल्या देहातलं, आपल्या मनाकडचं, आपल्या बुद्धीकडचं अज्ञान, अंधार हा त्या ठिकाणी घालवण्याचा हे त्या ठिकाणी माध्यम आहे. हे ज्योती स्वरूप या कथा या आपल्याला त्या ठिकाणी आपल्या देहामध्ये प्रकाश निर्माण करतात, ज्ञानाचा प्रकाश, बुद्धीला प्रकाशमय करतात, मनाकडे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करतात. असं हे त्या ठिकाणी कथामृत आहे की जे आपण अतिशय तन्मयतेनं, अतिशय त्या ठिकाणी श्रद्धेनं ज्यावेळेस आपण श्रवण करू आणि त्या श्रवणाप्रमाणे आपण आपल्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करू. मी असं म्हणणार नाही, कारण आपल्याला, तुम्हाला काय, मला काय, की 100% जरी आपल्याला ते योगदान देता नाही आलं तरी 1% सुरुवात केली तर कमीत कमी 10%, 15%, 20% तर पोचू. एक वेळ अशी येईल की खरोखरच आपण 70-80% त्या ठिकाणी त्याच्यामधलं आपण घेऊ आचरणामध्ये. अशा वेळेस श्री सद्गुरू काय म्हणतात की जे जे इच्छिले मानसी पाविजे त्वरित अवधारी. अशा वेळेस आपल्या ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य या श्री सद्गुरू चरित्रामध्ये सद्गुरूंनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री सद्गुरू चरित्र विस्तार. कोणासाठी हो? तुमच्या आमच्यासाठीच ना. की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारे हे कथामृत, ह्या कथा आपण अत्यंत आवडीने त्या ठिकाणी श्रवण करतो आहोत. पण त्या श्रवणाबरोबर आपल्याला त्या आपल्या आयुष्यामध्ये वळवता आल्या पाहिजेत. कारण ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती. इति श्री सद्गुरू चरित्रामृते परमकथाकल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्ममार्ग निरूपण नाम सप्तत्रिशोध्याय श्री सद्गुरू दत्तात्रयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.